सांगली जिल्ह्यातील कवठे-महांकाळ तालुक्यामध्ये पत्नी आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत तसेच उसनवारीवर घेतलेले पैसे परतफेड करण्याच्या तगाद्याला कंटाळून चक्क आपला मुलगा आणि त्याच्या मित्राशी संगनमत करून पत्नीनेच पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला या घटनेत अपघाताचा बनाव करण्यात आला होता. मात्र कवठे-महांकाळ पोलिसांनी सखोल तपास करत संशयास्पद आढळलेल्या बाबीतून अधिक तपास करून हत्येचा प्रकार उघडकीस आणला आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संकेत स्वागत करतो माहितीले बारीमध्ये. बाबूराव दत्तात्रय पाटील, वय 54 वर्ष, एक साधा कष्टाळू माणूस. सांगली जिल्ह्यातील कवठे-महांकाळ तालुक्यातील शिरडोन गावात त्याने आपल्या कुटुंबासाठी प्रचंड मेहनत केली होती. वडिलोपार्जित फारसं काही नसल्याने लहानपासूनच त्याने आपल्या मेहनतीवरच विश्वास ठेवला. बाबूराव यांचं लग्न पत्नी वनिता यांच्याशी झालं होतं. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं. मुलगा तेजस मोठा होत होता, शिक्षण घेत होता. पण जसे जसे दिवस पुढे जात गेले तसा तसा संसारात पैशाचा ताण वाढत गेला. वाढत्या गरजा, मुलाच्या शिक्षणाचा खर्च, कर्जदारांचा तगादा या सगळ्यांमुळे बाबूराव अधिकाधिक तणावात राहत होता. पण त्याच्या मनात देखील आलं नसेल की त्याच्या या कुटुंबासाठी केलेली मेहनत एक दिवस त्याच्या मृत्यूचं कारण बनेल. गेल्या काही वर्षात बाबूरावने घरासाठी आणि आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं होतं. ते कर्ज फेडण्याची जबाबदारी देखील बाबूराववर होती. पण सततची आर्थिक चणचण आणि कर्जदारांचा दबाव वाढत होता. वनिता आणि तेजस याच परिस्थितीला वैतागले होते. जवळपास कुटुंबावर 50 लाखाचे कर्ज असल्याचं कळतंय. पण बाबूराव यांनी कुटुंबासाठी 1 करोडचा हेल्थ इन्शुरन्स घेतला होता. 4 वेगवेगळे इन्शुरन्स आपल्या कुटुंबासाठी बाबूराव यांनी काढून ठेवले होते. पण याच हेल्थ इन्शुरन्सच्या लोभामुळे माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कवठे-महांकाळ तालुक्यातील नरसी गावाच्या हद्दीत मिरज ते पंढरपूर रस्त्यावर 10 फेब्रुवारी रोजी शिरडोन येथील बाबूराव दत्तात्रय पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला. हा मृत्यू अपघाती झाल्याचं भासवलं गेलं. बाबूराव पाटील यांचा भाऊ सागर पाटील याने घटनास्थळावरून मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कवठे-महांकाळ येथे आणला. कवठे-महांकाळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत होते. या घटनेचा तपास करताना पोलिसांना या मृत्यूच्या कारणाबाबत संशय आल्याने तपास सुरू ठेवला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुलगा तेजसला अगोदर ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भीमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगनमताने बाबूराव पाटील यांचा आर्या हॉटेलजवळ रस्त्याच्या दुभाजकावर डोके आपटून हत्या केल्याचे कबूल केले. कवठे-महांकाळ पोलिसांनी नियोजनबद्ध आणि आपले कौशल्य वापरून ही घटना उघडकीस आणली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद शिवशरण हे करीत आहेत. ज्या 1 करोडच्या लोभापायी पत्नी आणि मुलाने आपल्या बापाला संपवलं त्यांना ते 1 करोड तर काही मिळणार नाही, पण त्यांचे इथून पुढील आयुष्य हे नक्कीच तुरुंगात जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं या घटनेविषयी? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माहितीले बारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.